सुकून गेलेलं आहे पूर्ण, तरीसुद्धा त्याचे जे काही फळ आहे त्याची फळं आपण बघतोय की पूर्ण देठ त्याचा वाळून गेला आहे, पूर्ण हे पानं वाळून गेले, देठ वाळून गेलेलं आहे पूर्ण. आणि द्राक्ष ॲज इट इज आहे, द्राक्षांना काही फरक पडलेला नाही. याचा आपण जर एक मणी धरला मी फक्त मणी, अख्खा घडवरती येतोय. हे किती पावर आहे बघा त्याच्यामध्ये. फक्त मणी धरला आहे मी, राईट, एवढ्या उंचीवर धरला आहे. ही ताकद आहे SCT वैदिकची ओरिजिनल. हे बघा, मी झटका मारला घडाला तरी पण घड ओके. एवढा मारल्यानंतर तुमचा हे खालकर म्हणून जे आहेत भेंडाळीचे, त्यांचं द्राक्ष आहेत, त्यांनी जवळजवळ 90% वापरलेले, 95%, 5% त्यांनी इकडे तिकडे काहीतरी वापरलं असेल. सौरभ सर, हे द्राक्ष आपण पाठीमागं पाहिले, आज त्याला किती दिवस झाले? हा जो हार्वेस्ट करून आणला होता प्लॉट, म्हणजे हे घड हे 120 दिवसाच्या दरम्यान हार्वेस्ट केलं होतं. झाला होता 23 जानेवारीला हा आपल्याकडे आला होता. 23 जानेवारी. आज किती तारीख आहे साहेब? आज 12 आहे. आज 12 फेब्रुवारी. म्हणजे ते 7 दिवस आणि हे 20 दिवस त्याला झाले. 20 दिवसामध्ये हा घड आपण बघू शकतो. बघा, खालून सुकलाय बघा, पूर्ण दिसत मला, इकडनं पूर्ण सुकलाय. आणि त्याचे काही मणी थोडेसे आपण ज्याला कसं म्हणतो की कुजले, कारण यांनी थोडंसं केमिकल वापरलं होतं नॉर्मल. परंतु तुम्हाला जे केमिकल वापरणारे शेतकरी आहे पण तरी सुद्धा वैदिक करताय, त्यांचा हा घड आहे. म्हणजे जवळजवळ 90-10 असं म्हटलं तरी चालेल, बरोबर ना? 90% SCT वैदिक वापरलेलं आहे. आणि हा 20व्या दिवशी घड जो आहे तो आपण बघू शकतो की हा आज खालकरांचा जो व्हिडिओ आज पोस्ट होणार आहे त्यांचा हा घड आहे. याच्यापूर्वी पण तुम्हाला मी याचा मणी असा पकडून दाखवला होता की हा मणी जर पकडला तर आज मी 2 मणी पकडले तर घड हातावर राहतो बघा, नुसता त्या मण्यांवरती राहतोय. आज 20 दिवसानंतर बघा, झूम करून पहा. म्हणजे ह्या आज नाशिकमध्ये हे मिराकल आहे, एकच पकडलाय. म्हणजे नाशिकमध्ये हे मिराकल आहे की 20व्या दिवशी हार्वेस्टिंग झालेला, 120 दिवसांनी हार्वेस्टिंग झालेला घड सुद्धा होल्ड करू शकतो आणि त्या मण्यांना काहीच झाले. याच्यामध्ये आपण दुसरा जो बघतोय हे तर मिराकलच आहे, हे वर्ल्ड मधलं बेस्ट मिराकल आहे. हा घड आपण 20व्या दिवशी पण पाहिला होता आणि याला मला वाटतं आज जवळजवळ 26 काय दिवस झाले. 30 झाले. किती? 30 दिवस झाले. ऍक्च्युली याला 30 दिवस झाले पहा. हा आपण ज्यावेळेस घेऊन आलो होतो ना त्यावेळेस 102 दिवसाचा प्लॉट होता. आज म्हणजे हा 130 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि तो आता प्लॉटवरती याचे मनुके तयार झालेले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची काडी पूर्णपणे वाळून गेलेली आहे. पण याचा देठ जसे तसे हा म्हणजे इंडियामध्ये जेवढे द्राक्ष उत्पादक आहेत त्यांच्यासाठी एक फार मोठा धडा आहे की हिरवा आपण 102 दिवसाचा असताना हा घड तोडला होता आणि आज त्याचे मनुके बनण्याच्या तयारीमध्ये एकही मनी त्याचा डॅमेज नाही, कारण या शेतकऱ्यांनी 100% SCT वैदिक वापरलेलं आहे. याचं वजनही खतरनाक आहे, असं नाही याचं वजन कमी झालं. आज वजन बघा, याचं वजनदार आहे एकदम, बरोबर आहे ना? तुम्ही हातामध्ये घेऊन बघा, पूर्णपणे वजनदार आहे बघा आहे. म्हणजे तो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शेतकऱ्यांनी क्वालिटीच्या बाबतीमध्ये आज शेतकऱ्यांना जी काही फार मोठं नुकसान होतंय त्या किपिंग क्वालिटीच्या बाबतीमध्ये आज आपण हे बघू शकतो की हे मणी जे आहे आज हे किती 30 दिवसात झालेले, म्हणजे 30 दिवस झाले तोडायला लागतात. आणि मला वाटतंय तिथं पाल्यावरून कळतंय की याला किती दिवस झाले असतील. आणि हा खाऊ शकतो आपण, केमिकल फ्री. म्हणजे त्याच्यामध्ये बघा साल पूर्ण काय झाली वेगळी आणि मधला घर वेगळा झाला, म्हणजे मनुके बनण्याची प्रक्रिया काय झाली सुरू झालेली आहे. बघा घर पाहायचा असं नाही आहे की बघा एवढ्या दिवसानंतर हा भाग हे बघा पूर्णपणे याचा पण साल काढू शकतो. थोडक्यात सांगायचं तर असं का आपला घर आजही एकदम भक्कम आहे. याला PGR न वापरल्यामुळेच ही कंडिशन आहे. SCT वैदिक जर वापरलं तर द्राक्षाचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं, हे याचं स्पष्ट काय उदाहरण बरोबर आहे. आता हे द्राक्ष जे आपण पाहिले त्याचे काही मनुके तयार झाले खाली बघा, पूर्णपणे क्लिअर कट मनुके तयार झाले सुकून. हा वाह क्या लाजवाब आहे. बघा हे बघा मजबूत आहे, हे बघा खा डायरेक्ट. आणताना पूर्ण हिरवे आणलेले होते सर ते. हा
पण म्हणजे हिरवे द्राक्ष जेवढे आंबट लागतात तेवढे आंबट नाहीच आहे ते. तेवढे नाही, डायरेक्ट गोड लागतो. डायरेक्ट शुगर उतरली हा, डायरेक्ट गोड लागतो. म्हणजे थोडक्यात द्राक्षाची किपिंग क्वालिटी बघा, ह्या महिन्याला तर काहीच झालं नाही अजून, तसंच आहे, तसाच आहे 30 दिवसामध्ये. आणि म्हणून द्राक्ष शेतकऱ्यांनी नक्कीच आता SCT वैदिकचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. भवितव्य नक्की त्यांचं उज्ज्वल. सगळं विसरा, SCT वैदिकची कास धरा. खरड छाटणीपासून जे आता वर्ष गेलं त्याचा विषय सोडा, खरड छाटणीपासून पुन्हा सुरुवात करा आणि पुढच्या वर्षी SCT वैदिकचे सुंदर द्राक्ष पिकवा. खात्रीशीर बाजारभाव घ्या. आता त्यांचा बाजारभाव ज्यावेळेस विकला त्यावेळेस किती होता? त्यावेळेस 90 रुपये. गोड आहे सर, गोडच आहे पहिल्यापासून. तुम्ही त्याला केमिकल घालून कडू करता. सर गोडच आहे. नमस्कार सर. नमस्कार. थोडक्यात तुमचा परिचय द्या. संजय काशीनाथ खालकर, बरं. मुक्काम पोस्ट भेंडाळी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. भेंडाळी गाव आहे आपलं. हो. आणि माझ्या मते तुम्ही SCT जी वापरताय सॉइल चार्ट टेक्नॉलॉजी, तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून वापरताय, बरोबर? तर पहिलं कोणत्या पिकापासून सुरुवात केली होती आणि आता हे किती पीक असेल आपलं? साधारण एक 3-4 वर्षापासून सुरुवात केली याला. 3-4 वर्षापासून द्राक्षाला? द्राक्षामध्ये. बर. तर आपण वेगवेगळे पिकं केलेली सर आतापर्यंत, म्हणजे आपलं टरबूज वेगवेगळे. कलिंगडमध्ये वापरलं, टोमॅटोत वापरतोय, बरोबर, मक्यासाठी वापरलं, हा, द्राक्षाला वापरतोय, द्राक्षाला पण कांद्यात वापरतो, कांद्यात, सर्वच पिकांसाठी, म्हणजे वेगवेगळ्या पिकांसाठी वापर केलेला आहे. अनुभव आल्यापासून सर्वच पिकांसाठी आपण SCT वैदिक आणि SCT असे दोन्ही पण वापरतो. मागे जर बघितलं तर पूर्ण कॅरेट पसरलेले आणि हार्वेस्टिंग पण चाललेलं आहे आपण, बरोबर? तर आता जी की आज तारीख जर बघितली तर आज 23 तारीख आहे, 23 जानेवारी, बरोबर? म्हणजे जर पकडलं तर हा आपल्याकडचा अर्ली प्लॉट आहे, बरोबर? आपल्याकडे जानेवारी किंवा फेब्रुवारी 10 फेब्रुवारीच्या आतले सगळे अर्लीच प्लॉट म्हटलं जातं. बरोबर जे प्लॉट घेतलेले सर, ह्या प्लॉट बरोबर आता गावामध्ये अशी परिस्थिती आहे का बऱ्याचशा जणांच्या याला शुगर लागत नाही. काही लोकांचे क्रॅक झालेले, रशियाच्या नादामध्ये लोक डायरेक्ट म्हणजे लोकलला सुद्धा आता कुणी विचारत नाही अशी परिस्थिती. रशियाचे हे थांबून गेलं, एक्सपोर्ट थांबून गेले. आणि आपल्याला त्याचा एक इफेक्ट असा मिळाला की आज आपला युरोप सॅम्पल पास झालेला आहे. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग पण चांगल्या प्रकारे झालं. शुगर पण 18 ते 20 लागते आज. 18-20 लागते. आपण ते मीटर मध्ये पाहिलं, डिटेक्शन मीटर मध्ये, तर त्याच्यामध्ये 19 पर्यंत आपली लागलेली दिसते, बरोबर? आणि एक्सपोर्ट साठी हीच म्हणजे 14च्या पुढेच अपेक्षित राहते. जे म्हणजे आज मार्केटमध्ये राम सरांसोबत आम्ही जेव्हा 2-3 ठिकाणी व्हिजिटला गेलो तर आज प्रमुख समस्या येते ती शुगरची. आणि जी शुगर आपल्याला पाहिजे ती नॅचरली पद्धतीने भेटलेली, नॅचरल पद्धत, बरोबर? ओके. आत्ताचा हा जो प्लॉट आहे त्याची खरड कधी मारली होती, म्हणजे खरड छाटणीची तारीख काय? म्हणजे एप्रिलमध्ये केली. आणि गोडीची 18 सप्टेंबर. म्हणजे एक साधारणतः आता 18 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 60 आणि 130 ते 35 दिवसाचा प्लॉट असेल. 130 दिवसाचा प्लॉट आहे. तर एकंदरीत वेळेत शुगर लागली. आज पत्तीचं जर हे बघितलं तुम्ही तर वरतून एकदम हिरवेपणा आहे आणि खाली माल म्हणजे शुगर येऊन कम्प्लीट रेडी झालेला आहे. असा प्रकार तुम्ही आता जर इथं दुसरा कुठलाही जिथं वापर होत नाही SCTचा तो बघितला तर पानं वरतून पिवळे झालेले राहता, तरीही मन्यांमध्ये शुगर लागलेली राहते, बरोबर? आणि यावर्षी भरपूर ठिकाणी 2-3 अवकाळी पाऊस झाले. 1 नोव्हेंबर मध्ये पाऊस पण होऊन गेला. जनरली हा सुधाकरचा प्लॉट आहे, बरोबर? सुधाकरचं इतकी सेन्सिटिव्ह व्हरायटी, बरोबर, लगेच की पावसामध्ये क्रॅकिंगच जाते. ऑलरेडी इथं थॉम्सनचे प्लॉट सुद्धा क्रॅकिंग झालेले. थॉम्सनची क्रॅकिंग झाली. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रॅकिंग झालेलं नाही आणि
म्हणजे 100+ क्विंटल माल हार्वेस्टिंगला निघून गेला. म्हणजे 100 क्विंटल हार्वेस्ट झालेला आहे. एकर राणे बरोबर. तर एका एकरात आपले अंदाजे झाडं किती असतील? याच्यामध्ये साधारण 1000 झाड आहे. 1000 झाड आहे. त्या 1000 झाडांमध्ये तुम्ही म्हणता 100 क्विंटल हा एक्सपोर्ट जातोय. हो. आणि लोकलला किती राहू शकतं? कमी राहणार लोकल साठी. म्हणजे 15-20 क्विंटल. हो, 15-20 क्विंटल. म्हणजे 20 क्विंटल मागं राहणार आहे. तर आता जो काही सौदा झालेला आहे, आता आपलं हार्वेस्टिंग चालू आहे. पहिलं पण आपण 50 क्विंटल हार्वेस्टिंग केलेली. हो. आणि आता ही परत दुसरी हार्वेस्टिंग दुसरी हार्वेस्टिंग चालू. बरोबर. तर पहिल्या हार्वेस्टिंगला आपल्याला किती पैसे झाले बाबा? असं एक साधारण सुरुवातीचा रेट एकच झालेला आहे आपला. बरं. 80 फक्त हार्वेस्टिंग त्यांनी 2 टप्प्यात केली. बरं. पहिले हार्वेस्टिंग झाली, त्या 90 रुपयाचा दर ठरलेला आहे आणि त्यात आता हा सेकंड राऊंड चालू आहे. हा सेकंड राऊंड चालू आहे. किती? 80 रुपये? 90 रुपये. 90 रुपयाचा दर ठरलेला आहे. म्हणजे एक साधारणतः आपल्या एकरामध्ये एक्सपोर्ट मध्ये 9 लाख रुपये होणार आहे. 9 लाख रुपये होणार आहे. आणि आज मध्यंतरी अशी परिस्थिती होती का, किंवा मार्केटमध्ये बाकीच्यांची अशी परिस्थिती आहे का 25 आणि 30 रुपयाला पण द्राक्ष कोणी विचारत नाही. आज अगदी 20 रुपयाचं मार्केट चालू आहे रशिया बंद असल्यामुळे. अशी परिस्थिती म्हणजे एकरामध्ये अगदी 2 लाख 2.25 लाख होणं मुश्किल. म्हणजे खर्च सुद्धा निघणार नाही शेतकऱ्यांचा. खर्च सुद्धा निघणार नाही, एवढी बिकट परिस्थिती. म्हणजे त्याचं मुख्य कारण काय? रशिया बंद आहे, पण दुसरी गोष्ट द्राक्षाची जी क्वालिटी पाहिजे ती अपेक्षित नाही. क्वालिटी पण तशीच, म्हणजे जी गोडी पाहिजे. आपण मुळात आपण स्वतः द्राक्ष खाल्ले पाहिजे. बरोबर. तेव्हा बाहेरचे लोक ते घेणार. बरोबर. ते आपणच खात नाही तर बाहेरचे लोक कशा हिशोबाने? राम सर नेहमी तेच सांगतात, तुम्ही पहिले घरच्यांना खाऊ घाला आणि घरचे जर व्यवस्थित तृप्त झाले तर 100% तुम्हाला त्याचे पैसे होणार. करू शकतो. बरोबर आहे. तर सर म्हणजे जे आपण अपेक्षित पाहिजे मार्केटमध्ये, आज भरपूर व्यापाऱ्यांचं असं म्हणणं पडलं का जुन्या काळी जे द्राक्ष व्हायचे तर ते बिंदास तोडून घेतले जायचे. खूप मधुर चव असायची. बरोबर. खूप मधुर चव राहायची. आज तसं SCT वैदिकच्या माध्यमातून ती चव चाखायला मिळते. समजा लोकलला समजा आपण जर केलं तर याची अजून 20-25 दिवसांनी पूर्ण राईप होणार आहे. पूर्ण. बरोबर. तर याची शुगर काय वाटते तुम्हाला? एक अंदाजे किती? अगदी 22-25 पर्यंत जाऊ 25 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे जो काही एकदम गोडी खूप सुंदर असते त्याची. गोडी खूप सुंदर असते. तुम्ही जे म्हणताय 20 क्विंटलच राहतोय, म्हणजे आपला 85% हा एक्सपोर्टला जातो. 80% 80% एक्सपोर्टला जातोय. 75-80% आरामशीर एक्सपोर्टला जाणार आणि 20 ते 25% मागे राहील फक्त. आणि त्याच्यात पण नियोजन व्यवस्थित केलं, बंच वगैरे सर्व सिलेक्शन जर व्यवस्थित केलं तर तो पण राहणार. पाकळ्या वगैरे त्या एकदम मोकळे आहे. एकदम असा घडबंद आहे, मोकळा आहे. लस्टर पण व्यवस्थित नॅचरल आहे, गोल्डन मध्ये. बरोबर. जास्त पण नाही, जास्त कमी पण नाही. म्हणजे एकदम. आणि एक्सपोर्ट साठी अशा कलरचाच माल लागतो. असाच कलरचा माल लागतो. भरपूर व्यापारी बघत असतील मार्केटमध्ये. आज तुम्हाला 90 रुपये रेट भेटतोय. म्हणजे जो 100 लोकांमध्ये 10 लोकांना भेटतो त्याच्यात तुम्ही असं म्हणतो आपण 10% यशस्वी लोक यावर्षी द्राक्ष. बरोबर. तर एकंदरीत समजा आपण बघितलं तर त्यांचा काय अनुभव आहे? त्यांच्या इथलं जे परचेस ऑफिसर आहे त्यांचा काय अनुभव आहे? शुगर व्यवस्थित लागली ते शुगर मीटर त्यांच्या बरोबरच असतात हार्वेस्टिंग करताना. शुगर असली तरच तो माल काढ. तर त्यांचं म्हणणं आहे की इथं शुगरचा प्रॉब्लेम आला नाही. बाकी ठिकाणाहून गाड्या इथं परत पण गेल्या लोकांकडे शुगर न लागल्या. आजूबाजूची काय परिस्थिती द्राक्षाची? आजूबाजूला जाम परिस्थिती म्हणजे काय एकंदरीत रशियाच्या नादी लागून रशियाच्या नावाने लोकांनी सगळं मागे रशिया चालायचं. बरोबर. रशियाच्या नावाखाली त्यांनी काही लागत नाही बा याला नियोजन, काही गरज नसते आणि तशा पद्धतीने काम केलं. पण रशिया थांबल्यामुळे बरोबर लोकलचे पण मार्केट जाम झाले. सध्या
आपण याच्यात खरड छाटणीच्या वेळेस एकदा डोस भरलेला आहे SCT वैदिकचा. बरं, त्याच्यामध्ये काय काय घेतलं होतं? त्याच्यामध्ये कृषी अमृत, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, पेस्ट क्लीनर, हेल्थ चार्जर. बरं, म्हणजे RNPH आणि कृषी अमृत हे आपण खरडला भरले आणि परत त्याच्यावर काडी नियोजन तयार करून घेतलं. म्हणजे परिपक्व झाली. त्याच्यानंतर छाटणीला डोस भरायला पाहिजे, पण आमच्याकडनं छाटणीच्या वेळेस डोस भरला गेला नाही. नंतर आम्ही सेटिंग झाल्यानंतर तोच डोस पुन्हा रिपीट केला. RNPH प्लस कृषी अमृत. आता भरपूर ठिकाणी सर, आता आपल्या इथं जी काही शुगर आलेली आहे, आता माझ्या मते वरती पण आपण SCT वैदिकचा वापर केलेला आहे, बरोबर. त्या भरपूर ठिकाणी लोक खतं भरताय, शेणखत 2-2 ट्रॉल्या, बरोबर. 2-2, 4-4 ट्रॉल्या भरताय. आणि माझ्या मते त्याच्यानंतर खताचं बाकीचं नियोजन असतं, म्हणजे ते सल्फेट फॉर्म मधले खतं असेल, दाणेदार असेल, तरी पण त्यांना ह्या शुगरसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी काडी भरण्यासाठी किंवा आणण्यासाठी एवढं काय स्ट्रगल करावं लागतं किंवा कष्ट का घ्यावं लागतं? त्याच्यासाठी कृषी अमृत सारखे खतं ऑर्गॅनिक, ज्याच्यातून सगळंच कल्चर मिळतं पिकाला, तेच भरणं गरजेचं आहे. म्हणजे संपूर्ण आहार देणं गरजेचं, संपूर्ण पिकाचा संपूर्ण आहार, त्याच्याबरोबर सॉइल चार्जरचा वगैरे वापर झाला, बरोबर, तर ती समस्या येत नाही. हा रासायनिक वरती प्लॉट असतात, तर आता काही चित्र असतं. आजची परिस्थिती अशी असते, रासायनिकवर असतात वरचे पानं पिवळे झालेले असते आणि त्याच्यामुळे माल हिरवा राहतो. पानातून तो हे होत नाही, त्याच्यानी पानं पिवळे पडतात आणि लोक त्याला बागेला ताण देतात थोडा, की शुगर येण्यासाठी, आणि माल पूर्ण बस्ट होऊन जातो. म्हणजे त्याच्यात शुगर येत नाही, वरतून पानं पण पिवळे होऊन जातात. आज तुम्ही याच्या वरून जर हे घेतले तर पूर्ण हिरवा, वर खाली माल पिवळा झालेला आहे, खाली माल सोनेरी झालेला आहे आणि वरती माल हिरवा आहे, की हा प्लॉट अजून याच्या पुढे 1 महिन्यानी हार्वेस्ट होईल, अशी परिस्थिती. SCT वैदिक आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तेच सांगतात, तर तुम्ही माती आणि एक म्हणजे मुळी आणि दुसरं म्हणजे पान याच्यावर काम करा. या दोन्ही फॅक्टरी चालू असतील तर येणार तुमचं फळ आहे त्याच्याकडे बघायची गरज नाही पडणार. समजा आज आपल्याला जो रेट भेटलेला आहे तर अपेक्षेप्रमाणे खूप चांगला भेटलेला आहे, बरोबर, समाधानकारक आहे. आणि मेन म्हणजे ह्या वर्षी एवढं माझ्या होते संघर्षाचं वातावरण असताना नोव्हेंबरमध्ये पण पाऊस झाला, डिसेंबरमध्ये पण थोडा अवकाळी पाऊस झाला, आपल्या इकडे आजूबाजूचे काही फ्लॉवरिंग सेटिंग मधले प्लॉट फेल गेले, तरी आपला प्लॉट सगळ्या संघर्षातून वाचलेला आहे ना आज आपले हार्वेस्टिंग. आज भरपूर शेतकऱ्यांचं व्हिडिओद्वारे एवढं म्हणणं असतं का तुम्ही तुमचे सेटिंगचे प्लॉट दाखवा, तुम्ही तुमचे याचे प्लॉट दाखवता, तुम्ही हार्वेस्टिंगचे प्लॉट दाखवता, हा आपला समोरच प्लॉट आहे, बरोबर. म्हणजे आपण जे 100% कष्ट घेतले त्याचं फळ आपल्याला भेटलेलं आहे. आता काही शेतकरी येऊन गेले, त्यांची इच्छा झाली की आता ह्या पद्धतीने आपल्याला कामाचं नियोजन करावं लागेल, बरोबर, असं चर्चा झाली. जर ताळमेळ बघितलं तर आपल्या SCT वैदिक मध्ये किती खर्च आला आणि त्याच्यामध्ये किती? याच्यात खर्च साधारण जवळपास खर्चामध्ये फारसा बदल होत नाही. रासायनिक आणि आपल्या SCT मध्ये खर्च सारखेच येतात, परंतु उत्पन्नात फरक आहे. आणि झाड हेल्दी राहतं, झाडाचं शोषण होत नाही, बरोबर, त्याला पोषण मिळतं. वेळोवेळी पोषण जर मिळालं त्याला तर झाड एकदम तंदुरुस्त राहतं, बरोबर, आणि आपल्याला त्या फळाच्या रूपाने अतिशय उत्कृष्ट फायदा. भरपूर ठिकाणी काय होतं हार्वेस्टिंगच्या वेळेस हे जे कोड आहे हे बारीक होऊन जातं, त्याच्यामधलं जे अन्न आहे अन्न फळात येऊन जातं, फळात येतो. आपण जर आता ही काडी जर बघितली अजून पण असं वाटतं का आता आपण माल काढू परत एकदा. बिलकुल. आणि पानं पण हिरवे. तुमचं फ्लावरिंगच्या वेळेस सेटिंग झालं होतं तर किती घड निघाले होते एका झाडावर अंदाजे? साधारण याच्यावरती प्रत्येक झाडावर एक्सपोर्टसाठी कमीच माल लागतो. ते तर आपण 40 घड पकडतो, 30 ते 35. साधारण त्याच्या दुप्पट माल निघालेला होता, 70-80 घडा. 80 घडापर्यंत माल निघालेला होता. आपण ते कमी करून अगदी
30-35च घट ठेवलेले होते. 30-35च ठेवलेले. 35 ते 40 त्याच्यामध्ये पण घट आपल्याला अडचण नाही आली, सेटिंग मध्ये अडचण नाही आली. अजूनही आमच्याकडून एक चूक थोडीशी ह्या वर्षी अशी झाली की अजून याच्यात बंच जर सिलेक्ट अजून सॉर्टिंग जर केलं असतं तर तो जो राहिलेला माल आहे आता इथं हार्वेस्टिंग व्हायचंय अजून, तो पण मागे राहणार नाही अशी परिस्थिती. शुगर पण आलेली आहे. निफाड तालुक्यात फिरताय भरपूर. आता निफाड तालुक्यामध्ये ना बरेचसे प्लॉट आहे ना ग्लॉसी झालेले, म्हणजे त्याचं शुगरचं प्रमाण कमी आणि याचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे. गर नाही त्याच्यामध्ये, रस जास्त म्हणून ग्लॉसी झाले. आणि बरेचसे प्लॉट आता रिजेक्ट पण झालेले. बरोबर, रिजेक्शन जास्त झालेले. त्यात रिजेक्शन झाल्यामुळे भाव पण थोडेसे घसरले. एक्सपोर्टला पण आता जास्त डिमांड चांगल्या म्हणजे गर जे असेल तर त्यालाच आहे. बरोबर. आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये आता शुगर नसल्यामुळं म्हणजे एक्सपोर्टरवाला हा गाड्या पण टाकत नाही. बरोबर. आणि जिथं शुगर आहे तिथंच आहे. आता आपण बघितलं का दोन्ही पण त्यांचं पहिलं पण 50% हार्वेस्टिंग झालेली, 50% आणि आता ही पण 50% होणार. त्याच्यानंतर परत जर जी बाकीची राहिलेली त्याच्यात परत शुगर येईल, परत म्हणजे तिसरी पण हार्वेस्टिंग. माल आपल्याला अपेक्षित 50-55 रुपये जे काही मार्केट आहे किंवा 40 ते 45 रुपयामध्ये जाऊ शकतो. म्हणजे एक टोटल आपण जर बघितलं तर एकरामध्ये आपल्याला 10 लाख रुपये उत्पन्न, 10 लाख सफिशियंट आहे. तर 10 लाखामध्ये आपण जर खर्च पकडला सर, खरडमध्ये जे काही तुमचं ह्या वर्षीचं नियोजन होतं, मग खरडमध्ये तुम्ही डोस भरणे असो, तुमचं गोडी छाटणीमध्ये तुमचे स्प्रे असो, तर त्याच्यामध्ये एकंदरीत टोटल आपल्या टेक्नॉलॉजी सर्व मिळून 1.5 ते 2 लाखापर्यंत एकरचा खर्च आहे. 1.5 ते 2 लाखापर्यंत. लेबर चार्जेस त्याच्यात वेगळे पकडा, म्हणजे 1.5-2 लाखापर्यंत आपला खर्च झालेला आहे. आणि थोडंफार लेबर मध्ये जो काही खर्च होतो तो तर रेग्युलर कोणताही प्लॉट केला तरी तुम्हाला होणारच आहे. तर जो काही आज आपण खर्च केलेला आहे, मेन म्हणजे आपण खर्च करून त्याचा मोबदला मिळणं खूप आज संघर्षाचं झालेलं आहे. बरोबर, अपेक्षित आहे किंवा खूप संघर्ष. आज समजा आपण रासायनिक मध्ये पण 2-2.5 लाख रुपये खर्च करतो एक्सपोर्ट प्लॉट साठी, किंवा 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करतात. नाही, खर्च म्हणजे आता काय होतं, लोक खर्च करतात 2 लाख रुपये खर्च करतात, पण होतं 4 लाख रुपये. बरोबर, म्हणजे 2 लाख खर्चात जाते आणि 2 लाख रुपये होते. त्याच्यामध्ये पण त्यांचं हे असतं, मजुरी वगैरे असते, म्हणजे ते लागत नाही. पण इथं काय झालेलं आहे, इथं खर्च 2 लाख झालेला आहे, पण उत्पन्न त्याच्या 3 ते 4 पट्ट्यामध्ये 5 पट भेटलेलं आहे. म्हणजे त्यांना 2 लाख रुपये जरी 2 रुपयावर आपण 8 रुपये कमवले. बरोबर. म्हणजे जर अशी शेती केली तर नक्कीच शेतीमध्ये भविष्य आहे. बरोबर, सुवर्णमय भविष्य. इतक्या वाईट परिस्थितीत सुद्धा शेतीत जर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला, बरोबर, तर 100% भविष्य. फॉलियर स्प्रे मध्ये अमृत जलचा वापर केलेला आहे. अमृत जल बरोबर. तर तुम्हाला असं वाटतं का आज समजा आज तुमच्या इथं पण तुम्ही आपण जे म्हणतो का 20-25 वर्षापासून रासायनिक वापरतोय, तर ते काही 1-2 वर्षामध्ये लगेच कमी होणार आहे असं नाही. बरोबर, तिथं आपल्याला क्षारांचं प्रमाण दिसतंय. पण जे की तुम्ही अमृत जल वापरलं वरतून फवारणीसाठी, तर तुम्हाला असं वाटतं का जो काही आपण फॉलियर स्प्रे घेतो किंवा फवारणी घेतो त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळाले, माल साफसुथरा राहिला. बरोबर, त्याच्यावर लस्टर आलं. बरोबर. आणि पानांची क्वालिटी पण सुधारली. म्हणजे सर म्हणतात का आधी आपण आपली माती वाचू, बरोबर, दुसरं मग आपण आपलं पाणी वाचवलं पाहिजे. म्हणजे जे काही पाण्यामध्ये आज आपले रासायनिकचं, आज जरी आपण SCT वैदिक वर प्लॉट करत असो किंवा ऑर्गॅनिक वर प्लॉट करत असो, जे की शेतकऱ्यांची धारणा आहे, पण जरी आपण पाण्यामध्ये समजा अमृत जलचा वापर केला तर तुम्हाला इफेक्ट जो भेटणार आहे तो चांगला भेटणार, औषधांचा चांगलाच भेटतो. त्याच्यामुळे पानं एवढे हेल्दी जे राहिले, निरोगी राहिले. बरोबर. म्हणजे माल हार्वेस्टिंगची वेळ होऊन गेली तरी पानं निरोगी, त्याचं ज्वलंत उदाहरण. काही वलंड्याला मुळ्या येतात, बरोबर, म्हणजे खाली जर मुळी चाल करत नसेल तर या वर्षी आपल्याला कुठेच वलंड्याला मुळ्या दिसत नाही किंवा अनुभवायला दिसत. पाणी होऊ नये बी तसा काही प्रकार. दुसरी म्हणजे घड आहे का आपल्याला जो काही रिझल्ट सांगतो तो म्हणजे घड आहे. तुमची मुळी चालू आहे हे घडावरून कळतं. तुमची जेव्हा साईज स्टॉप होती त्यावेळेस समजून चालायचं आपली मुळी थांबलेली.
तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल, वापरायला पाहिजे, कसं पद्धतीने वापरायला पाहिजे आणि कसं नियोजन करायला पाहिजे? खरोखर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला बरं तर ते नक्कीच सुखी होतील असा विषय. तुम्हाला असं वाटतं का, आता माझ्या मते मी तुमचे कधी मध्ये फोटो पाहत राहतो, स्टेटस पाहत राहतो, तुम्ही देव करताय, म्हणजे द्राक्षवाला शेतकरी इतका बिझी राहतो का त्याला नातेवाईकांच्या लग्नाला टाइम नसतो जायला. बरोबर. पण आज तुम्ही सगळं म्हणजे घर वगैरे सांभाळून तुमचे जे काही देव वगैरे करून सगळं करून शेती, ते पण द्राक्ष शेती करताय, तर तुम्हाला असं वाटतं का निश्चिंत झाले तुम्ही याच्यामध्ये? बिलकुल निश्चिंत आहे. म्हणजे टेन्शन फ्री शेती. म्हणजे जे काही आपण पोषण देतोय आणि जे झाडाला हवं ते देतोय, गरजेनुसार त्याला जे देतो, बरोबर, म्हणजे त्याला खरोखर पोषण मिळतं, त्याच्यात झाडाचं शोषण पण होत नाही. शोषण नाही होत. आता फक्त शोषण चालू आहे. रासायनिक मधून शोषण चालू आहे. तंत्रज्ञान ज्या शेतकऱ्यांना वापरायचं असेल तर सर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुमचं थोडक्यात नाव आणि नंबर सांगा. संजय काशीनाथ खालकर, मुक्काम पोस्ट भेंडाळी, तालुका निफाड. फोन नंबर 97 65 66 41 55. चालेल सर, धन्यवाद. धन्यवाद.